नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला वयाच्या 50व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायची आहे व तुमची टार्गेट 1 करोड रुपये आहे, तर तुम्हाला मंथली किती रुपयांची SIP करावी लागेल आणि वार्षिक स्टेपअप किती टक्क्यांनी करावे लागेल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुमचे वय 20 वर्ष असेल तर तुम्हाला मंथली 1200 रुपयांची SIP करावी लागेल व वार्षिक 10% स्टेपअप 30 वर्ष कालावधीसाठी करावी लागेल. तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 23,68,713 व एक्सपेक्टेड रिटर्न 12% दरानुसार 82,32,234. तुमची टोटल व्हॅल्यू असेल 1,60,948 रुपये. पण 6% इन्फ्लेशन दरानुसार 30 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू असेल 17 लाख रुपये. जर तुमचे वय 30 वर्ष असेल तर तुम्हाला 5,200 रुपयांची मंथली SIP करावी लागेल व ती सुद्धा 10% वार्षिक स्टेपअप 20 वर्ष कालावधीसाठी करावी लागेल. तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 35,73,959 रुपये व एक्सपेक्टेड रिटर्न 12% दरानुसार 67,68,172. टोटल अमाऊंट 1,03,42,132 रुपये असेल. पण 20 वर्षानंतर 6% इन्फ्लेशन दरानुसार त्याची व्हॅल्यू असेल 31 लाख रुपये. व जर तुमचे वय 40 वर्ष असेल तर तुम्हाला मंथली 30,000 रुपयांची SIP करावी लागेल व ती सुद्धा 10% स्टेपअप 10 वर्ष कालावधीसाठी करावी लागेल. तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 57,37,472 रुपये व एक्सपेक्टेड रिटर्न 12% दरानुसार मिळाला तर 43,85,505 व टोटल व्हॅल्यू असेल 1,01,22,978 रुपये. पण 6% इन्फ्लेशन दरानुसार 10 वर्षानंतर तुमच्या त्याची व्हॅल्यू असेल 55 लाख रुपये. पण या किमतीमध्ये बदल घडू शकतो आणि रिस्कही आहे. तुमच्या फायनान्स सल्लागाराला विचारल्याशिवाय गुंतवणूक करू नका. व्हिडिओ